बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे ही क्रिया आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी 4 अंकी संख्या आहे 5728 गुणिले 67। तर सर्वात आधी आपण 7 न या 4 अंकी संख्येला गुणिले। तर 7चा पाढा 8 पर्यंत 7 8 56। 56 बाजूला हवं तर तुम्ही लिहून घ्या, त्यातला एकक स्थानचा अंक 6 5 तुम्ही हातामध्ये हातचे धरू शकता। त्यानंतर 7चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा। 7 1 7 7 2 14। 14 मध्ये हा हातचा मिळवायचा। 15 16 17 18 19। 19 म्हटला एकक स्थानचा अंक 9 हातचा 1। 7चा पाढा 7 पर्यंत म्हणा। 7 7 49। 49 मध्ये 1 मिळवला 50। 50 म्हटला 0 इथं आला, हातचा आला 5 बरोबर। त्यानंतर 7चा पाढा 5 पर्यंत 7 5 35। 35 च्या पुढे 5 मोजा। 36 37 38 39 40। आता पुढे संख्या नाही त्यामुळे ते 40 आहे। ओके, 7 न आपण या चारही अंकांना गुणू। आता आपल्याला 6 न गुणायचं आहे। 6 दशक स्थानी असल्यामुळे या ठिकाणी काय करायचं आपल्याला 0 द्यायचं आहे। हे विसरायचं नाही, हे इथं विसरला की मग आपलं उदाहरण चुकू शकतं। 6 दशक आहे म्हणून इथं आपण 0 दिलं। तर आता 6चा पाढा 8 पर्यंत 6 8 48। 48 मध्ये 8 इथं आले 4 हातचा। 6चा पाढा 2 पर्यंत म्हटलं 6 2 12। 12 मध्ये 4 मिळवायचे। 13 14 15 16। 16 म्हटला 6 हातचा आला 1। त्यानंतर 6चा पाढा 7 पर्यंत 6 7 42। 42 मध्ये हा 1 मिळवला 43। 43 मध्ये 3 हातचा आले 4। आता 6चा पाढा 5 पर्यंत 6 5 30। 30 अधिक 4 31 32 33 34। आता या दोघांची आपल्याला दोन्ही संख्यांची बेरीज करायची। 6 अधिक 0 6 9 अधिक 8 9 आणि 8 17 7 त्याचा हातचा आला 1 इथं लिहिलं तरी चालेल। 0 अधिक 6 अधिक 6 आणि 1 7 0 अधिक 3 3 4 अधिक 4 8 3 अशी 3 बघ हा झाला गुणा। ओके।